त्या 60 दिवसामध्ये जे आपण खर्च लावला आहे त्या खर्चाच्या किती पट आपल्याला याच्यातून रिटर्न मिळू शकते? आता आपलं जर माल व्यापाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे 50 टन जर तुटलं ओके तर 9 रुपयानं आपल्याला व्यापाऱ्यांनी मागितलं, आपण दिला नाही अजून. ओके आपली डिमांड आहे 10 रुपयाची. 10 रुपयाची. हां, पण या 2 दिवसात 9 आणि 10च्या मधात आपला सौदा होऊ शकते, होऊन जाईल. होऊ शकते आणि 100% होऊन जाईल. 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी आपला प्लॉट तुटून जाईल. ओके मग जे आपलं 50 टनचं जर जे व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार जर निघालं ॲव्हरेज तर 9 रुपयानं मागितल्यानंतर आपण दिला नाही, पण आपण 9 रुपये धरा. ओके 4.5 समजा. हां, तर त्या हिशोबानं 4.5 लाख रुपयापर्यंत हे टोटल टर्नओव्हर या प्लॉटचं निघू शकते. बघा, हे फक्त 60 दिवसाच्या अंदरच होत आहे. या प्लॉटला फक्त आणि फक्त 58 म्हणजे 58 दिवस झालेले आहेत. 58 दिवसामध्ये या युवा शेतकऱ्याने मेहनत करून अशा प्रकारचा प्लॉट डेव्हलप केला आहे. याच्यामध्ये एक नाही तर 2 पिकं आहे. हिच्यात केळीसुद्धा आहे आणि याच्यामध्ये टरबूजसुद्धा आहे. आणि 10 जानेवारी ना 10 जानेवारीच्या दिवशीच याची यांनी लागवड केलेली आहे. आज ज्या दिवशी मी रेकॉर्ड करत आहे त्या दिवशी 8 मार्च आहेत. बरोबर. त्या हिशोबाने एक जवळपास 58 दिवस या प्लॉटला झालेले आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील एक युवा शेतकरी आहेत. त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतात टरबूज या पिकाची लागवड केली आहे. त्यांच्याकडून आपण समजून घेऊया की त्यांनी आतापर्यंत त्यांच्या टरबूज या पिकाचं नियोजन कसं केलं. दादा नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, काय आहे आपलं नाव? माझं नाव आहे पवन तारसिंग मंझा. कुठे आहे आपला हा प्लॉट? आपला प्लॉट आहे कोथळीहून 3 किलोमीटर अंतरावर लोणघाटले, मोताळा तालुक्यात. मोताळा तालुक्यात. बरं, तर इथे किती एकर शेती आहे आपली? आपली सगळी शेती इथं 16 एकर आहे. 16 एकर आहे. हा, एकाच ठिकाणी सगळी. आणि पाण्याचा काय आहे आपल्याकडे सोर्स पाण्याचा? आपलं इथून अजून 1.5 किलोमीटरवर आपलं 2.5 एकर वावर आहे. तिथेही विहीर आहे? तिथे आपली विहीर आहे. तिथून आपल्या 2 पाईपलाईन येतात. तिकडे 2 विहीर आहे, इथेही 2 विहीर आहे. म्हणजे पाण्याचा मुबलक आपल्याकडे? पाणी आपल्याकडे मुबलक उपलब्ध आहे. पाण्याची अडचण नाही? पाण्याची अडचण नाही. कोणकोणते पिकं आपण या 16 एकर मध्ये घेत असतो? समजा 16 एकर मध्ये आपलं जास्तीत जास्त पीक असते केळी आणि पपई. आपण केळी बागात केळी आणि पपई, आणि मधात जर जसा जमीन खाली झाली आपली तर त्यामध्ये आपण 4 महिन्याचा मका वगैरे घेऊन टाकतो. जास्त आपला फोकस केळीवर, केळी आणि पपई फळ फ्रूटवर आपण जास्त फोकस करतो. कारण की या महागाईच्या काळात हे कपाशी मका वगैरे जास्त प्रमाणात परवडत नाही. त्याच्यामुळे आपण केळी आणि पपई कोणते फळ फ्रूट असो आता त्याच्यावर आपण फोकस करतो. हे जे वॉटरमेलॉन, कलिंगण, टरबूज ज्याला आपण म्हणतो, हे आपण म्हणजे कितवा सीझन आहे आपला ह्या लागवडीचं? आपला सीझन फर्स्ट टाइम आपण आता पहिल्यांदा आपण टरबूज लावलेत. याच्या आधी आपण टरबूज लावलेच नाही आणि कोणता टरबूजचा प्लॉट आपण पाहिलाही नाही होता. मग यावर्षी टरबूज लागवड करावी असा निर्णय किंवा अशी कल्पना कशी आली तुम्हाला? कसं आहे बघा, आता आपल्याला टरबूज लागवड करावी अशी कल्पना म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहे गोदरी फत्तेपूर जामनेर साईडले, बरोबर आहे. मग आपण तिथं प्लॉट वगैरे पाहिले तर आपल्या डोक्यात सुचवलं का बा आपण पण करून पहा, एकदा अनुभव घेऊन पहा. त्यामुळे आपण टरबूजचा प्लॅन केला. आपलं मी पीक तर केळी असतेच, आपण केळी लावतोच, पण आपण विचार केला की आपण केळीचं पीक घेतोच का ना आपण मग आपण त्याच्यात टरबूज लावा. टरबूज जर लावलं आपण तर एक तर आपण फेल होऊ नाही तर सक्सेस होऊ, 2च गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे आपण ते लावलंय. बरं, टरबूज लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर जी इनिशियल माहिती किंवा बेसिक जी माहिती आपल्याला पाहिजे की कसं कसं समोर चालायचं आहे, हे तुम्ही अगोदर कशी मिळवली? समजा बेसिक जी माहिती आहे, आपण गेलो होतो जामनेर साईडले, बरोबर आहे. आपण केळीचं बेणं घेण्यासाठी जामनेर साईड घेतलो. मग तिकडे आपल्याला प्लॉट दिसले टरबूजाचे. मग ते आपल्याला छान वाटले. मल्चिंग पेपरवर पद्धतशीरपणे केळी वगैरे आणि त्याच्यावर टरबूज लावलेले होते. मग आपण तिथल्या शेतकऱ्यांना 2-3 शेतकऱ्याला भेटलो. शेतात थांबून त्याच्यासोबत चर्चा केली का भाऊ तुम्ही रोप कुठून आणलं, कोणत्या प्रकारचं आणलं आणि कोणती व्हेरायटी चांगली राहते. मग त्यांनी आपल्याला सल्ला दिला का आपण नाशिकहून आणलं, इथून आणलं, तिथून आणलं. मग आपण त्यांनी म्हणलं का नाशिकचा जो नाशिक निफाडमध्ये जे नर्सरी आहे तिथला जो रोप आहे 1 नंबर बेस्ट आहे. चांगल्या प्रकारे आला रोप आणि त्याची मर पण झाली नाही आणि 100% सक्सेस झाला. त्या नर्सरीहून आपल्याला मग हे रोप काय दरात मिळालं होतं? आपल्याला तो रोप नर्सरीहून 2 रुपये 70 पैशाने मिळाला. सिम्बा व्हेरायटी. आणि इथे पाऊस की पाऊस आपल्या शेतात पाऊस आणून दिलं होतं. बरं, ठीक आहे. कोण? सिम्बा व्हेरायटी आहे. सिम्बा व्हेरायटी आपण हे रोप आणलंय. रोप आणल्यानंतर किती दिवसांनी प्रत्यक्ष आपण ही लागवड केली होती?
रोप आणला आपण, जमीन वगैरे आपली रेडी होती. त्याच्यानंतर रोप इथं आपल्याला डिलिव्हरी भेटल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण लागवड केली. 3 दिवस ते सेट होऊ दिलं आपण आपल्या वातावरण. बरोबर. मग त्यात मधले जे 3 दिवसाचा कालावधी आहे, बरोबर. रोप आपण कुठे ठेवलं होतं आणि कशा प्रकारे रोप आपण जे आहे ना झाडाखाली सावलीमध्ये ठेवलं, त्याला 2 टाइम पाणी वगैरे दिलं. त्याच्यानंतर आपण 3 दिवस रोप वागवला आपण, नंतर त्याची आपण लागवड केली. बरं, ठीक आहे. आता तुमच्या सध्या शेतामध्ये डबल पीक आहे. तुमचं जे मेन फोकस आहे ते केळीवर आहे. केळीसोबत तुम्ही नाही तिथे कॉम्प्रोमाइज केलेलं दिसत नाहीये. केळी तर आहेच, केळीमध्येच तुम्ही टरबूज घेतलेला आहे. बरोबर. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टीची थोडक्यात माहिती मिळू शकते. हो. दादाला म्हणलं, जमीन जी तयार करतो आपण कोणतंही पीक पेरण्यासाठी, बरोबर, तर या प्लॉटवर जिथे सध्या आपण उभे आहोत, बरोबर, मागचं पीक निघल्यानंतर हे पीक पेरण्यासाठी याची लागवड करण्यासाठी आपण कशा प्रकारे जमीन तयार केली? आपण जे आहे आधी याच्यात आपली कपाशी होती. बरोबर. कपाशी काढल्यानंतर आपण कपाशी वगैरे खाली केली. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण नांगरणी रोटर जे आपलं दरवेळेसचं दरवर्षीचं असते शेती खाली झाल्यानंतर, तर आपण नांगर रोटर केलं. त्याच्यानंतर आपण बेनं आणलं. बेनं आणल्यानंतर आपण बेनं लावलं. बरोबर आहे. बेनं लावल्यावर केळीचं बेनं, बैलाची सरी काढली, त्याच्यानंतर केळीचं बेनं लावलं. मग हे बेड जे आहे ते बेड तयार करून लावलं होतं आपण? नाही, आपण पहिले बेनं लावलं. बरोबर आहे. मग नंतर ट्रॅक्टरच्या मदतीने आपल्याकडे ते यंत्र आहे फट वाढायचं. हे जे फट आहे ना आपलं, हे मल्चिंग जे आपण टाकलेलं आहे, हे फट वाढायचं आपण ते यंत्रानं बेण्यावरून अशी माती चढवली. असं? हा. हे जे माती आहे ना, ही माती बेण्यावरून आपण चढवली. ते बी खूप रिक्स आहे. फर्स्ट टाइम होतं तर आपलं बेनं जे आहे ते कुठंतरी कट होत होतं. त्याच्यामुळे आपण आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली त्याच्यासाठी. म्हणजे आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे वेळ लागला. पहिल्यांदा होता त्याच्यामुळे वेळ लागला, पण आपण व्यवस्थितपणे माती वळल्या गेली, बेड वळल्या गेलं. पण आपलं नंतर त्या दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर हे मल्चिंग जे आहे, हे जे मल्चिंग दिसतंय, हे आपण मल्चिंग त्याच्यानंतर आथरून दिलं. आणि त्याच्यानंतर त्याला होल वगैरे केले, छिद्र क्रॉस साईडनं. बरोबर आहे. झिगझॅग पद्धतनं. तर आपण त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर आपण मल्चिंग आथरणं झाल्यानंतर आपण रोप लागवड केली. बरं. म्हणजे आपण याचं केळीचं बेनं लावून दिलं, त्याच्यानंतर त्या बेण्यावर बेड टाकलं, त्याच्यानंतर त्या बेडवर आपण मल्चिंग आथरलं. बरोबर. आपलं जे केळीचं जे होतं बेड ते सुरुवातीला तर जमिनीतच दबलेलं असेल बेडमध्ये. हा, अंदर. बरं. तर हे बेड आपण जेवढी तयार करत होतो त्या बेडमध्ये आपण मल्चिंग टाकल्या नंतर आपण हे केळीचं ते ठिकाण कसं कट केलं की बा इथेच केळीचं बेनं आहे, ही ती जागा मेन पॉइंट आहे. हे लय मोठी रिस्क आहे. आता जे बेनं आहे ते जमिनीत आहे, त्याच्यावर बेड वळलं, मल्चिंग टाकलं, होल पाडलेत. आता बेनं आम्हाला त्याचा अंदाज कळत नव्हता. आता बेनं निघीन की नाही निघीन हे आम्हाला तसं डाऊट होतं. आणि निघीन हे माहिती होतं, पण कितपर निघीन हे याचं डाऊट होतं की बा सक्सेस होते का बेनं आपलं त्या माती वळल्यानं कुठं कट झालं, अंदाजी वळल्या गेली तर ते फेल तर नाही होणार. त्याच्यामुळे मग आपण थोडासा डाऊट होता. पण बेनं असं निघालं का एकदम 95% बेनं निघालं. म्हणजे आपली 4800 केळी आहे, 4800, तर आपलं लगभग 100च बेनं जे आहे ते बाद असेल या प्लॉटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर दादाला म्हणलं, ज्यावेळी आपण बेड तयार करत होतो, आता याला मल्चिंग आहे याचा अर्थ कोणतंच खत वगैरे आपण वरून देऊ शकत नाही, टरबूजला पण नाही आणि केळीला पण. बरोबर. तर मग त्यावेळी काही बेसल डोस टाकला होता का आपण बेडमध्ये? त्याच्या आपण आधी जेव्हा रोटर मारला, नांगर रोटर जेव्हा केला आपण, त्याच्यानंतर आपण 20 थैली फॉस्फेट टाकलं. सिंगल सुपर फॉस्फेट बेनं लावायच्या आधी सिंगल सुपर फॉस्फेट 20 बॅग. बरोबर आहे. 20 बॅगच्या नंतर आपण बेड बनवलं, बेड वळून घेतलं. बेड वळल्यानंतर आपण 10, 26, 26 टाकलं. त्याच्यात 8 बॅग 10, 26, 26 टाकलं बेसल डोस. त्याच्यानंतर त्यातले भरपूर चांगल्या प्रकारे पाणी सोडलं. पुरं बेड आपण ओलं केलं चांगल्या प्रकारे. टाकल्यानंतर मल्चिंग पेपर टाकल्यानंतर बेड झालं. त्याच्यानंतर 10, 26, 26 बेसल डोस झालं. त्याच्यानंतर आपण मल्चिंग वळलं आणि फुल पाणी त्याला देऊन टाकलं. म्हणजे मल्चिंग आपण दिली टाकून. मल्चिंग टाकल्यानंतर ज्यावेळी आपण प्रत्यक्षात टरबूजचं रोप ट्रान्सप्लांट करतो, म्हणजे जिथं आणलेलं आहे तिथपर्यंत त्या स्पॉटला लावतो, तर याच्या मधात आपण जे ओलं करतो बेड, तर बेड ओलं केल्यानंतर किती दिवसाचा गॅप किंवा किती तासाचा गॅप देत असतो आपण? कशासाठी? रोप लावल्यानंतर? नाही, रोप लावण्यासाठी. समजा आता बेड ओलं केलंय आपण, लगेच दुसऱ्या दिवशी एका दिवसाचा गॅप लगेच. आज रात्री बेड ओलं केलं, उद्या आपली लागवड. हे जे झिगझॅगचे होल आपण जे पाडले याच्यात, ते कसे पाडले होते मग टरबूज लावण्यासाठी?
कसे म्हणजे आपण जे आहे ना आपल्याकडे ते असते, आपण घरीच बनवलं होतं जुगाड, हा गरम करून ते घरीच बनवलं आपण असं, हा पाईपासारखं त्याला खाली 2चं पाईपचं आपण प्लेट घेतली, ते प्लेट लावली आणि त्याच्यानं आपण झिगझॅग पद्धतीनं त्याचे होल केले. 2 इंचाचा जो पाईप राहते तेवढा व्यास तसा असतो समजा, हा होलचं हा हा त्याची गोलाई असते. बरं ठीक आहे. आता बेड तयार झालाय समजा, मग आपण रोपे याला लावून दिले. किती मजूर लागले होते त्या दिवशी तुम्हाला? आपल्याला 2 टप्प्यात लावला आपण, म्हणजे 4 वाल आहे, 4 वाल आहे तर आपण 2 वाल आधी लावले आणि 2 वाल दुसऱ्या दिवशी लावले. दुसऱ्या दिवशी टप्पे म्हणजे जास्त कालावधी अंतर नाही त्याच्यात, पण आपण पाण्याचं नियोजन पाहून आधी 2 वाल लावले, लगेच दुसऱ्या दिवशी 2 वाल. पहिले 6 मजूर लागले, नंतर दुसऱ्या दिवशी 6 मजूर लागले. म्हणजे जवळपास 6 12 लेबर आपल्याला लागले होते. लागले. मग इकडे आपल्या लेबरला काय मजुरी चार्ज होते त्या टाइमला? त्यावेळेस आपल्या मजूरला चार्ज होता 250 रुपये. 250 रुपये लागवडीचा चार्ज. लागवडीचा चार्ज 250 रुपये प्रमाणे आपण मजुरायला दिला. ठीक आहे. मी म्हणजे एक कृषी केंद्रवाले ते सांगत होते की टरबूज एक असं पीक आहे म्हणे की 60 दिवसात तुमचे पैसे 3 पट 4 पट करू शकते. तर एक्झॅक्ट मध्ये तुमचा जो अनुभव आला, आता या प्लॉटला किती दिवस झालेत आपल्या, किती ड्युरेशनचं क्रॉप आहे हे टरबूज? बरोबर आहे. तुम्हाला ज्यांनी सल्ला दिला का 3 पट 4 पट पैसे होतात, बरोबर आहे. आता या वर्षी तशीच कंडिशन आहे, 3 पट 4 पटचीच कंडिशन आहे यावेळेस. कारण की वातावरण चांगलं भेटलं, प्लॉट चांगला बनला आणि माल चांगल्या क्वालिटीचा बनल्यामुळे आपल्या फळाची साईज जी आहे 4 किलो 5 किलो 6 किलो ॲव्हरेजली हीच साईज आहे. म्हणजे 2.5 किलो पासून 2-2.5 किलो पासून ते 8-8 किलोचा फळ सुद्धा आपल्या प्लॉट मध्ये आहे. 8-8 किलोचा सुद्धा प्लॉट मध्ये आपलं फळ आहे. किती तारखेला एक्झॅक्ट आपण टरबूज लावलं होतं? 10 जानेवारीला. 10 जानेवारीला आपली लागवड झाली. 10 जानेवारी 2025 लागवड झाली आणि तिथून आपल्याला आजपर्यंत 58 दिवस झाले प्लॉटला. म्हणजे आताही प्लॉट हार्वेस्ट होऊ शकते तुमचा? आताच तेच आता आमचा सौदा चालू आहे. आता 1-2 दिवसात सौदा होऊन जाईल. आणि एक्झॅक्ट तुम्ही हे 60 दिवसातच मॅनेज करू शकले? बिलकुल 60 दिवसात केलं. 60 दिवसात आपण मॅनेज केलं. बघा, याच्यापूर्वी आपण जी मुलाखत घेतली तिथे जवळपास 71-72 दिवस त्या प्लॉटला लागले होते. या प्लॉटला सध्या तरी 60 दिवस कंप्लीट, म्हणजे 2 महिने कंप्लीट झालेले नाही आहे. परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे. रिस्क तर भरपूर आहे, रिस्क एकदम जुगार आहे. बिलकुल टरबूज लावणं म्हणजे जुगार खेळणं. आपले एक शेतकरी आहेत, मुरंबा नावाचा गाव आहे नांदुरा तालुक्यात. त्यांचा मला कॉल आला होता, योगेश परपट म्हणून. त्यांनी एक प्रश्न विचारला की म्हणे सध्याच्या स्थितीला टरबूज या पिकामध्ये शेतकऱ्याची मेन अडचण काय आहे, म्हणजे कोणता तो फॅक्टर आहे, तो जर त्याच्याकडून हँडल नाही केला गेला किंवा तो कंट्रोलच्या बाहेर चालला गेला तर नुकसान होऊ शकते. बघा, गोष्ट अशी आहे का असा कोणताच फॅक्टर नाही का कंट्रोल होत नाही. फक्त त्याचं प्री कोर्स घ्यावं लागतं. म्हणजे कधी काय करणं आहे ते व्यवस्थित पहिल्या दिवसापासून रोप लावल्यापासून तर शेवटपर्यंत एक बी दिवस मिस न करता त्याचं योग्य प्रमाणे नियोजन केलं तर कोणत्याच प्रकारे रोगराई येत नाही. बरोबर आहे. अगर नियोजन आपलं शेवटी जर आपलं थोडंफार इकडे तिकडे झालं, आता माझं नियोजन थोडं शेवटी मी एक फवारा कमी घेतला, पण तरी पण जमीन चांगली होती, ताकददार होती. त्याच्यामुळे आपल्या शेणखत वगैरेची जमीन आहे, चांगल्या प्रकारची जमीन आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला काही झालं नाही तर प्लॉट आपला व्यवस्थित आहे. ठीक आहे. आता आपण पॅरलल म्हणजे समांतर त्यांच्याकडून दोन्ही माहिती घेऊया. दोन्ही एकाच वेळी घेऊ शकत नाही. एक फवारणी आणि दुसरं खत व्यवस्थापन. बरोबर. आपण लागवड केल्यानंतर फवारणीचा जो पहिला डोस राहतो समजा, किंवा पहिला जे पंप आपण याच्यामध्ये फिरवतो, बरोबर, लागवडीच्या किती दिवसानंतर घ्यायला लागतं? आपण बघा, लागवड केली नंतर आपले एक मार्गदर्शन म्हणून चांगले ठरले. बरोबर आहे. आपले रोहित भाऊ पाटील फत्तेपूरचे साईरत्न कृषी केंद्र, त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सल्ला दिला आणि चांगल्या प्रकारची औषध दिली आणि त्यांनी जे नियोजन दिलं त्याच्यामुळे प्लॉट आपला इथपर्यंत पोहोचला. हा, म्हणजे ते तुम्हाला तिकडून गाईड करत होते. हालाकी आपल्याला याच्यातलं कोणतंच नॉलेज नाही होतं. फक्त रोहित भाऊ पाटील यांच्या विश्वासावर आपण औषधी आणत होतो आणि त्यांनी जे नियोजनानुसार दिलं, आपल्याला नियोजन दिलं त्याप्रमाणे आपण ते काम केलं, त्याच्यामुळे प्लॉट इथपर्यंत आला. एकंदरीत मागच्या 58 दिवसामध्ये किती फवारण्या झाल्या असतील तरी याच्यावर? याच्या 58 दिवसामध्ये आपल्याला फवारण्या झाल्या 4 फवारण्या. सरासरी किती दिवसानंतर स्प्रे घ्यायला? आपलं लागवड केली आपण 10 तारखेला, नंतर तिसऱ्या दिवशी ड्रिचिंग, नंतर त्याच्यात अजून बुरशीनाशक, काही आपलं टॉनिक लिक्विड असं आपण सुरुवातीला ड्रिचिंग केली. 1 दिवसाआड
बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिली फवारणी झाली, नंतर 8 दिवस हा आपली पहिली ट्रीटमेंट सुरू झाली. त्याच्यात 1 दिवस बुरशीनाशक, टॉनिक, काही हे जे बी काही त्यांनी औषधी दिलेल्या होत्या ते आपण योग्य प्रकारे ड्रीपद्वारे सोडल्या. बघा इथे एक महत्त्वाचा विषय आहे, इथे मल्चिंग असल्या कारणाने खत जे आहे ते तुम्ही जी 50 kg जी बॅग राहते ती तुम्ही याला देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की 50 kg बॅगचं जे खत राहते ते लागायला थोडा वेळ घेते, वेळ लागतो जमिनीत. बरोबर. हे पिकच जास्त दिवसाचं नाही आहे, जवळपास 2 महिन्याचाच हा गेम आहे किंवा 2 महिन्याचा गेम खेळ आहे. त्याच्यामुळे इन्स्टंट दिल्या काही वेळातच किंवा काही तासातच त्याला ते मिळालं पाहिजे. याच्यासाठी जे विद्राव्य खते आहेत, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर, त्याच्यानंतर जे फंजीसाइड वगैरे आपण जे म्हणतो बुरशीनाशक, हे पाण्यामधूनच याला द्यावे लागतात ड्रीपद्वारे. तर आपण आता त्याच्याबद्दल तुमच्याकडून माहिती घेऊया की मल्चिंग टाकल्यानंतर आणि रोप लावल्यानंतर जी सुरुवातीला आपण जी ड्रिंचिंग केली, पहिली ड्रिंचिंग, हे लागवड केल्याच्या किती दिवसांनी आपण केली होती? पहिली ड्रिंचिंग केली आपण 4थ्या दिवशी. काय आठवते का काय ड्रिंच केलं? त्याच्यामध्ये आपण दिलं बघा वेंटेज म्हणून आहे. वेंटेज आहे ते बुरशीनाशक. त्याच्यानंतर असे 2-3 प्रकारचे औषधी आहे, आता ते काही आठवण नाही आहे. आपल्या बिलाईमध्ये सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर पहिली ड्रिंचिंग झाल्यानंतर जी दुसरी ड्रिंचिंग होती, नेक्स्ट ड्रिंचिंग, त्याच्यामध्ये आपण काय दिलं होतं? खत होतं की काही दुसरं औषध? लिक्विडच होतं, सगळं लिक्विडच होतं. लिक्विड आणि पावडर फॉर्म मध्ये सगळं आपलं बुरशीनाशक, टॉनिक, जे बी काय असते ते सोडलं होतं. आता काही पिकामध्ये कसं असते, खत टाकल्यानंतरच फवारा काढा लागते किंवा त्या खताचा प्रभाव त्या पिकावर दिसते. आता याच्यात आपण अगोदर ड्रिंचिंग करत होतो की अगोदर फवारा करत? शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एक थोडीशी टेक्निकल मिस्टेक झाली आहे आपल्याकडून. काही तांत्रिक कारणामुळे कॅमेरा बंद पडला होता. दादांनी आपल्याला जवळपास एक 38 मिनिटापर्यंतची माहिती दिलेली होती, परंतु ती पूर्णच्या पूर्ण कॅप्चर झाली नाही. तर त्याच्यामुळे 1-2 दिवसात जर त्यांनी आपल्याला वेळ दिला तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला तुम्हाला हे विचारायचा आहे की सध्या टरबुजाला काय दर सुरू आहे मार्केटमध्ये, आणि आपला जो हा 3 एकराचा प्लॉट आहे, या प्लॉटमधून तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे? आपलं जे कसं आहे, आता 2-3 दिवसापासून 2-1 व्यापारी आले होते. मग एका व्यापाऱ्यानं आपल्याला 45 टनापर्यंत याच्यात उत्पादन होऊ शकते. बाकी एका व्यापाऱ्यानं 50 ते 55 टनपर्यंत आपल्याला उत्पादन होण्याची गॅरंटी दिली. बाकी शेवटी उत्पादन आहे, माल बाहेर काढल्यावर, गाडीत लोड केल्यानंतर काट्यावर गाडी गेली तेव्हाच आपल्याला ॲक्च्युअल वजन समजतं. पण जो अंदाज आहे जवळपास त्याच्यात जवळपास आपला माल निघन, म्हणजे 40 टन आपण क्रॉस करू समजा आरामशीर 100%. तुम्ही ना काही फळं वगैरे काउंट करून पाहिले असतील किंवा एक अंदाज घेतला असेल तर काय आहे वेट, फायनल वेट कुठपर्यंत जाताना पाहिलं? आपलं जे फळाचं वेट आहे ते मॅक्झिमम, जर फळं आपण याच्यात काही जर फळं पाहिले तर 8-8 किलोचे सुद्धा फळ आहे. 8-8 किलो, 8-9 किलोचे फळ आहेत. ओके, आपण तोडून मोजू बी शकतो. ओके. तर मग त्या हिशोबाने जर आपण गेलं तर हे मागच्या 60 दिवसामध्ये जे आपण खर्च लावला आहे त्या खर्चाच्या किती पट आपल्याला याच्यातून रिटर्न मिळू शकते? आता आपलं जर माल व्यापाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे 50 टन जर तुटलं तर 9 रुपयानं आपल्याला व्यापाऱ्यांनी मागितलं, आपण दिला नाही अजून. आपली डिमांड आहे 10 रुपयाची. 10 रुपयाची. पण या 2 दिवसात 9 आणि 10च्या मधात आपला सौदा होऊ शकते, होऊन जाईल, होऊ शकते आणि 100% होऊन जाईल. 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी आपला प्लॉट तुटून जाईल. मग जे आपलं 50 टनचं जर जे व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार जर निघालं ॲव्हरेज तर 9 रुपयानं मागितल्यानंतर आपण दिला नाही, पण आपण 9 रुपये धरा. 4.5 समजा. तर त्या हिशोबानं 4.5 लाख रुपयापर्यंत हे टोटल टर्नओव्हर या प्लॉटचं निघू शकते. बघा, हे फक्त 60 दिवसाच्या अंदरच होत आहे. या प्लॉटला फक्त आणि फक्त 58 म्हणजे 58 दिवस झालेले आहेत. 58 दिवसामध्ये या युवा शेतकऱ्याने मेहनत करून अशा प्रकारचा प्लॉट डेव्हलप केला आहे. याच्यामध्ये एक नाही तर 2-2 पीक आहे. याच्यात केळीसुद्धा आहे आणि याच्यामध्ये टरबूजसुद्धा आहे. आणि 10 जानेवारीच ना, 10 जानेवारीच्या दिवशीच याची यांनी लागवड केलेली आहे. आज ज्या दिवशी मी रेकॉर्ड करत आहे त्या दिवशी 8 मार्च आहेत. बरोबर. त्या हिशोबाने एक जवळपास 58 दिवस या प्लॉटला झालेले आहेत. त्यांनी या 58 दिवसात ॲक्च्युअलमध्ये कशी मेहनत घेतली, कशा प्रकारे त्यांनी हा प्लॉट डेव्हलप केला, किती त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागले, कोणकोणते नवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या, हे त्यांच्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. काही थोड्याशा तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार नाही, परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर आम्हाला तुम्ही हे सांगा की त्यांच्याकडून तुम्हाला कोणती माहिती ऐकायला अपेक्षित आहात.
तर पवन भाऊ तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद भाऊ, नमस्कार.